पुस्तकं आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर चॅनलने SST ज्वेलर्सच्या माध्यमातून आणलेल्या बोलकी पुस्तकं या खास कार्यक्रमात या रविवारी पाहूया अकलूज येथील सुप्रसिद्ध लेखक गणपत जाधव यांची तगमग ही कथा। अभिवाचन स्वरूपा दड्डी। पाहायला विसरू नका आर चॅनल, सर्वांच्या घराघरा, प्रत्येकाच्या मनामनात। नमस्कार, मी स्वरूपा दड्डी। आर चॅनलच्या बोलकी पुस्तके या अभिनव उपक्रमामध्ये सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत करते। आज मी आपल्यासाठी एक नवीन कथा घेऊन आलेली आहे। तत्पूर्वी आपले पुस्तक परिचय या सदरामध्ये आज आपण परिचय करून घेणार आहोत शब्द मल्हार प्रकाशनचे स्वानंद बेदरकर यांनी संपादित केलेल्या शब्द कल्पिताचे या पुस्तकाचा। हा पत्र ग्रंथ आहे। देशाच्या सीमा ओलांडून जागतिक दर्जाचे काम करणाऱ्यांना, परंतु आता आपल्यात नसलेल्या 50 कर्तृत्ववान विभूतींना लिहिलेले पत्र इथे आहे। समाजाच्या विविध क्षेत्रांना स्पर्श करताना सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक या प्रमुख शाखांच्या उपशाखाही त्यात आल्याचे ग्रंथ चाळताना सहज दिसते। आणि ही पत्र आजच्या 50 नामवंत लेखक आणि विचारवंतांनी लिहिलेली आहे। त्यामुळे त्यातून दोन्ही काळातल्या व्यक्तींच्या विचारांची झेप आपल्याला नक्कीच दिसते। एका अर्थाने ही न पाठवलेली पत्र आहेत, म्हणून ग्रंथाचे शीर्षक शब्द कल्पिताचे। काळाचे सरळ सरळ 2 तुकडे प्रस्तुत ग्रंथात आपल्याला पाहायला मिळतात। एक म्हणजे ज्यांना पत्र लिहिले आहे त्यांचा काळ, आणि ज्यांनी लिहिले आहे तो आजचा काळ। त्यातील सामाजिक, वैचारिक, भावनिक आणि आत्मिक शोध इथे दिसून येतो। 2 काळांच्या समूह मनाशीही या पत्रांचे नाते घट्ट जोडलेले दिसून येते। या ग्रंथातून पत्रातील प्रतिपाद्य व्यक्ती आणि त्यांनी आपल्या विचार कृतीने गाजवलेला एक संबंध काळ सतत वाहताना दिसतो। हा काळ जोगताना, वाचताना आणि त्या काळात त्यांनी केलेले काम पाहताना जीवन संघर्षाची अगणित रूपं दिसतात। ज्ञान, विज्ञान, धर्म आणि कला यातले सत्य या सगळ्या माणसांनी आपल्या कामातून किती तरतरेने पुढे आणले याचा लोलक डोळ्यासमोर फिरत राहतो। कर्म हीच त्यांची साधना होती। त्यामुळे ती माणसे न थकता, न थांबता काळाच्या कसोटीवर सतत चालत राहिली। त्यातले धगधगते सत्य तळपत राहिले। ज्ञानक्षेत्रात काम करणाऱ्यांना सत्याचा ध्यास होता। वैज्ञानिक क्षेत्रात काम करणारे सत्याच्या शोधात होते। धर्मक्षेत्रात काम करणाऱ्यांजवळ अनुभूतीतले सत्य होते, तर कला क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या अंगी सत्याचा आविष्कार होता। म्हणजे काय, तर आपापल्या कार्यक्षेत्रातील कर्माप्रतीची, त्यातल्या सत्य शिवसुंदराविषयीची अपार उत्कटता त्या माणसांजवळ होती। आज नेमका त्याचाच अभाव असल्याने पत्र लिहिणाऱ्या व्यक्तींची आपल्या काळाबद्दलची हळहळ देखील या पत्रांमध्ये व्यक्त झाली आहे। म्हणूनच हा ग्रंथ म्हणजे 2 काळांचा दीर्घ संवाद आहे। एकूणच मुखपृष्ठ, पुस्तकाची बांधणी, अंतरंग, मांडणी उत्कृष्ट म्हणावी अशी आहे। पुस्तक साकारताना कोणतीही तडजोड कुठेही केलेली दिसत नाही। असे सर्वांग सुंदर पुस्तक नक्की वाचावे असे आहे। प्रस्तावना देखील सुंदर आणि अभ्यासपूर्ण आणि विश्लेषणात्मक आहे। ही सगळी पत्र म्हणजे साहित्यातील एक अमूल्य ठेवा आहे। ही संकल्पनाच इतकी गोड आहे की प्रत्येकाच्या मनाला भुरळ घाले। जुन्या नव्याची सांगड, 2 कालखंडातील मेळ आणि बेमेळ सुद्धा, काय होतं आपल्याकडे, काय गमावलं, कसं हरवलं, कसं जपायला हवं होतं पण आपण नाही जपलं, अशा अनेक विचारांचं मंथन करायला भाग पाडणारं पुस्तक शब्द कल्पितांचे। धन्यवाद। यानंतर आपण आपल्या कथेकडे वळूया। आज मी आपल्यासाठी तगमग ही गणपत जाधव अकलूज यांची कथा घेऊन आलेली।
गणपत जाधव हे नव्या पिढीतलं कथाविश्वातलं नाव. हावळा, कावदान, झांजड असे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. कावदान कथासंग्रहाने गणपत जाधवांना कथाकार म्हणून ओळख दिली. लेखक गणपत जाधव मानवी समूहाच्या सुखदुःखांचे, व्यथा वेदनांचे, भावभावनांचे सर्व बारकाव्यानिशी चित्रण करतात. कथेचं शीर्षक आहे तगमग. पावसानं रोज रतीब घातलेला. आभाळ सारखं भरून येत होतं. मनाला वाटल तेव्हा बुळूबुळू गळत होतं. आज सकाळपासूनच सूर्य दिसलाच नव्हता. आभाळामुळं दिवसाचा अंदाजही लागत नव्हता. मोडक्या दाराच्या आड बसलेली सदाची म्हातारी आई अस्वस्थ झाली होती. दाराची मोडकी फळी जरा बाजूला सारून तिनं आभाळाकडे बघितलं. दिवस मावळतीच्या कुशीजवळ गेलाय हे तिनं अंदाजानेच ओळखलं. मगाशी पडलेल्या पावसानं धरती ओलीगार झालेली, गारठून गेली होती. म्हातारी उदासवाणी चिखलाच्या राडीकडे बघत बसली होती. इतक्यात कुठून तरी ढग गडगडल्याचा आवाज आला. डोळा आणखी येतोय वाटतं म्हणत म्हातारीनं बसल्या जागीच थोडी वळवळ केली. घरात अंधार दाटला. उठवत नव्हतं तरी म्हातारी उठली. अंदाजानंच रॉकेलची चिमणी काडीपेटी हुडकली. चिमणीची वाट ढणाढणा जळू लागली. जळत्या वातीचा वास घर भरून राहिला. म्हातारीनं घरभर नजर फिरवली. दुष्काळाच्या साली इंदिरा गांधीनं बांधून दिलेल्या घराच्या भिंतीमधून माती गळत होती. घरावरच्या जुनाट पत्र्याला भोकं पडली होती. घुशीनं काढलेला उकीर काढता काढता म्हातारी पार वैतागून गेली होती. घर जुनं झालं होतं. भिंती पोकळ झाल्या होत्या. म्हातारीचा जीव त्यात अडकलेला म्हणून तर ती गाव धरून होती. म्हातारीला चहा प्यायची तलप आली. तोंडाला पाणी सुटलं. तिनं शांता कुंभारणीनं दिलेल्या चुलीकडे बघितलं. चुलीत राखेचा ढिगारा तसाच होता. या पावसानं म्हातारी पण गारठून गेली होती. विचारानच तिच्या तोंडात चहाची गुळमट चव घोळू लागली. इतक्यात पावसाची जोराची सर आली आणि तिच्या तोंडातल्या गुळमट चवीत पावसाचं पाणी मिसळल्यागत झालं. कारण म्हातारीला आठवलं चहाची बुक्की सकाळीच संपली. सकाळीच तिनं नकभर बुक्की चहा रंगवला होता. तिनं कमरेची पिशवी चाचपून पाहिली. हाताला पैशाची नाणी लागत होती. या चिखलात दुकानाला जाणं काही खरं नव्हतं म्हणून तोंडात सुटलेलं पाणी तिनं गटकन गिळलं आणि बाहेरच्या साधाळलेल्या वातावरणाकडे बघत बसली. तिच्या मनात उदासी सुटली. 2-4 दिवस झालं जीवाला बरं वाटत नव्हतं. सदा, त्याची बायको आणि नातवंड सारखी डोळ्यासमोर येत होती. जाताना पोरग किती काकुळतीनं म्हणालं होतं आमच्या बरोबर चल म्हणून. म्हातारी मात्र भेगाळलेली भिताडं धरून बसली होती. काय करावं? माय पांढरीची माती सोडवत नाही. बघता बघता सदाच्या आठवणीनं म्हातारीचं मन भरून गेलं. आषाढातल्या पावसाळी ढगासारखं. पाण्यानं विहीर तुडुंब भरावी तसं. सदाची लेकरं मोठी झाली असतील. राणी तर एवढीशी होती. नातवंडांचे चेहरे तिच्या भोवती गरगर फिरू लागले. एवढ्यात चहाचा वाफाळलेला कप घेऊन सून आल्याचा भास झाला. म्हातारीच्या चेहऱ्यावर आनंदाच्या रेषा उठाळून आल्या होत्या. सदा कधी कधी गावाकडे येतो. म्हातारीला पैसे देतो आणि निघून जातो. तसं तर म्हातारीला लागतंय तरी काय? गावात इकडं तिकडं फिरता फिरताच तिचं पोट भरतं. कुणी बी तिला बसवून घेतं. नको नको म्हणत असताना भाकर तुकडा खाऊ घालतं. 4 वर्ष झाली सदाला जाऊन. म्हातारी एकदा पण त्याच्याकडे गेली नाही. आता 4 रोज झालं सपनात कधी सदा तर कधी नातवंड. गेली 6-7 महिने सदा गावाकडे फिरकलाच नाही. जाधवांच्या दिलपाकडं त्यानं 2000 रुपये दिलं होतं. पर सदा का आला नसल? का लेकरू कसल्या अडचणीत आहे? अशा विचारानं म्हातारी जास्तच अस्वस्थ होऊ लागली. आता मात्र तिचं मन सदाकडे धावू लागलं. बसली जागा परकी वाटू लागली.
एवढ्यात आभाळात वीज चमकली. पाठोपाठ मोठाला आवाज. दिलपाकडं सदाचा फोन नंबर असेल. त्याला गाठावा आणि सदाला फोन करावा. म्हणावं, बाबा बास आला आता, तुझ्या लेकरा बाळात घेऊन जा मला. म्हातारीनं दरवाजाबाहेर मुंडकं काढलं. बाहेरच्या वातावरणाचा रंगझोक बघितला. दिलपाच्या घराकडे जाण्यासाठी म्हातारी अस्वस्थ होती. चिखलात चहाची बुकणी आणाय नको म्हणणारी म्हातारी आता मात्र पलीकडच्या गल्लीत निघाली. ती रस्त्यावर आली. सारं आभाळ एक झालं होतं. ढग एकमेकांची गळाभेट घेत होत. वीज कडाडल्याचा आवाज म्हातारीचा कान फाडून गेला. चालता चालता म्हातारीच्या मनात गहिवरल्यासारखं झालं. एकाएकी पोराची आठवण काय यावी? पोरग खुशाल असेल ना, का आपला या आई पांढरीतला शेर सपला असेल? एकाच वेळी डोक्यात उठलेल्या या विचारांच्या वादळानं तिचं डोकं बधीर व्हायची वेळ आली होती. तरी पण दिलपाच्या घराकडे ती निघाली. सारं आभाळ गावावरच गोळा झालं होतं जणू. एखाद दुसरा थेंब म्हातारीच्या अंगावर पडत होता. पावसात गावली तर काय खरं नाही, हे म्हातारीला माहीत असून बी उद्यापत्र वाट बघायची तिची तयारी नव्हती. लेकरांच्या आठवणीनं ती व्याकुळ झाली होती. रस्त्यावरच्या खांबावर सरकारनं लावलेलं बल्ब लुकलुकत होतं. म्हातारीला दारातनं जाताना बघून तुकानं बसल्या जागेवरनच आवाज दिला. एवढा पाऊस उठला आणि कुठं चाललीस ग नाने? म्हातारीनं तुकाचा आवाज ऐकला, पण तिला वाटलं तुकानं आपल्याला उगीच हटकलं. एरवी ती तासन तास गप्पा मारत बसायची, पण आता तिला ओढ होती सदाच्या आवाजाची. तिनं तुकाचा आवाज ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि पाऊल उचललं. बसलेला तुका उठून तिला आडवाच उभा राहिला. रातचं इंदाराचं कुठं निघालीस? आता मात्र म्हातारीचा नाईलाज झाला. जाधवांच्या दिलपाकडे निघाली. का? तुकाच्या प्रश्नाचं शेपूट लांबतच चाललं. रागावून चालत नव्हतं. जीवाभावाची माणसंही. सदानं गाव सोडल्यापासनं भाकर तुकडा, दुखणं खुपणं हीच माणसं तर बघत होती. गप बसून बी जमायचं नाही. सदाला फोन करावा म्हणते. का ग, आठवण आली काय? होय र बाबा, 2-3 दिवस झालं सारखी आठवण यायला लागली. काय कमी पडलं तर मागत जा, आम्ही काय परक आहे वय? होय र बाळा, मनचं वारं वारं झालं बघ. म्हातारीचा स्वर कातर होत चालला. एक झालेल्या आभाळातनं पावसाचे थेंब धरित्रीवर पडू लागले. म्हातारीच्याही अंगावर 4-2 थेंब पडलेच. आता थांबून उपयोग नव्हता. आता गेलंच पाहिजे. दिलपाचं घर पुढच्या गल्लीत होतं. आता पाऊस चांगलाच जोर धरू लागला आणि म्हातारीनं पाय उचलला. चहा प्यायला यावं आत्याबाई, तुकाच्या बायकोचा आवाज. त्या आवाजानं म्हातारीचा उचललेला पाय जाग्यावरच थांबला. म्हातारी मात्र आतून अस्वस्थ होऊ लागली. काय करावं? म्हातारी भुचकळ्यात पडली. तुकानं आपल्याला उग्याच बघितलं असं तिला वाटू लागलं. मगाशी दाबलेली चहाची तलपही उसळून आली. म्हातारीचं मन अर्ध अर्ध झालं. अगं नाने, विचार काय करतेस? वादळ पडलंय, चल घोटभर चहा पी. पर दिलपा, अस्वस्थ म्हातारीच्या मनात चलबिचल चालू झाली. अगं दिलपा कुठं काय पळून जातोय वे? म्हातारीची पुढची वाटच खुंटली. गप गुमान ती तुकाच्या छपरात शिरली. जागा बघून सप्पईला टेकली. दी बाई घोटभर, जीव वडतो या. का व? तुकाची बायको म्हणाली. म्हातारी मात्र काहीच बोलली नाही. चुलीवर चहा रटरटत होता. लाल भडक जाळ, मधनच धुराचा कोट व्हायचा. वलसर लाकडं धुपत धुपत जळत होती. म्हातारीचा जीव खालवर होत होता. नुसतं चुलीतल्या जाळाकडे बघत बसली. इतका वेळ लहान असलेला पत्र्यावरचा पावसाचा आवाज मोठा मोठा होत गेला. आभाळ जीव खाऊन गडगडलं. दारात जाळाचा झपका झाला. म्हातारी बसल्या जागी लटकन हलली. घरात कुणाचं बोलणं कुणाला कळना. घराच्या पत्र्यावर पडणाऱ्या पावसाच्या आवाजानं घर भरून गेलं. पत्र्यावर पडणाऱ्या पावसाचा आवाज ऐकत म्हातारी गप बसून राहिली.
तुकाच्या बायकोनं दिलेला गुळमाट चहा तिला आता सपक वाटू लागला. आता ह्या बाबानं वाट अडवून धरली. आता कुठली जाते दिलपाकडं, ती मनातल्या मनात म्हणत राहिली. चहूकडलं आभाळ एक झालं. मन लावून कोसळू लागलं. पाऊस उघडायची वाट बघत म्हातारी अंधारात डोळं रुतवून बसली. रात्र गडद होत होती. तसं पाऊसही इरेला पेटला. तुका थोड्या थोड्या वेळानं छपराच्या बाहेर बघत होता. पावसानं चांगलाच फेर धरलाय म्हटल्यावर तुकाच्या बायकोनं भाकरी थापायसाठी काटवट पुढ्यात ओढली. म्हातारीच्या मनात अस्वस्थतेचं धुकं दाटू लागलं. तिचं मन कसंही उधळत होतं. दिलपानच आपल्याकडं यावं असंही तिला वाटलं. पर असल्या पावसात तो कशाला येतोय या विचारानं ती थोडी नाराजही झाली. तुकाच्या बायकोनं तांदूळशाची भाजी मीठ लावून केली, पण म्हातारीचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. हिरमोड झालेली म्हातारी नग नग म्हणत होती. एकदम तिच्या ध्यानात आलं, घरात तरी कुठं हाय तुकडा, म्हणून म्हातारीनं 4 घास तसंच चाबललं. पाऊस थांबल्यावर म्हातारी तुकाच्या घरातनं निघाली. सगळीकडं पाणीच पाणी. रस्त्याच्या कडेने पाण्याचे लोटच्या लोट ओढ्याच्या ओढीनं धावत होतं. तुकानं किती विनवलं तरी म्हातारीनं त्याचं ऐकलं नाही. आपल्या घराकडे निघाले. दाराची कडी काढताच मोडकी फळी निष्ठून पडली. गंजलेल्या पत्र्याच्या भोकातनं पाणी गळून घरातली भुई वली झाली होती. म्हातारीनं दाराच्या तोंडाला झोपायपुरती जागा केली. अंथरुणावर अंग टाकलं. डोळं मिटून घेतलं, पर झोप काय लागत नव्हती. विचारांचं मवाळ डोक्यात घोंगावू लागलं. नातवंडांची तोंड डोळ्यामोरे नाचू लागली. कितीतरी वेळ ती अंथरुणावर पडून होती. डोळ्याची टोपणं दाबून धरली तरी झोप येईनात. म्हातारी अंथरुणावरच उठून बसली, पण मवळाचं घोंगावणं काय संपलं नाही. सगळं गाव झोपलं, पण म्हातारी लेकाच्या आणि नातवंडाच्या आठवणीनं व्याकुळ झाली होती. म्हातारीचा पोरगा सदा एक सरळ मार्गी माणूस. कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावर देखील पाय ठेवणार नाही. भेटल त्याला दादा बाबा म्हणणारा. आई पांढरीवर त्याचं भारी चिन. कुण्या गावाला गेला तर परक्या गावात एक रात बी कटायची नाही. कष्ट करायचा, संसार करायचा, सगळं चांगलं चाललं होतं. गावात ग्रामपंचायतीचं इलेक्शन लागलं. इतके दिवस एकोप्याने राहणाऱ्या माणसांच्या पार्ट्या पडल्या. जीवाभावाची माणसं वाटली गेली. वैर धरू लागली. रातची माणसं फिरू लागली. नाहीतर देवळातल्या भजन कराशिवाय सगळा गाव झोपलेला असायचा. हळूहळू गावाची झोप उडत गेली. गल्ली बोळ कुजबुजू लागला. मटणाच्या पातेल्याचा आवाज गावभर घुमू लागला. दारूच्या आंबट पाण्याचा वास गल्लोगल्ली नाकाला झोंबू लागला. मजूर गडी मजुरीला न जाता पारावर बसून दिवस काढू लागला. 4 चौघात एक दुसऱ्याचं उणं निघू लागलं. बघता बघता गावात इस्तू पेरला गेला. फुलू लागला. माणसासनी चटकं बसू लागलं. कुणी कुणाला मारलं, कुणी कुणाला अडवलं. बातम्या गल्ली बोळातनं फिरू लागल्या. सदा सगळ्यासनी नमस्कार घालायचा. आपण मजूर गडी रोज एकाच्या बांधाला जायचं. दोन्ही पार्ट्या सदाला हटकून गेल्या. एकदाची माणसं गुलालानं भरली. फटाकड्यांच्या माळा धडाडून पेटल्या. त्या दिवसापासनं मजूर गडी घर काय सोडणं. दररोज एक गडी मार खाऊ लागला. खाल्लेल्या बोटीचा तुकडा आणि फुकट पिलेल्या दारूचा घोट कधी पोटाबाहेर येईल याचा नेम नव्हता. सगळं गाव काळजीत पडलं. तशी सदाची म्हातारी पण. एका संध्याकाळी वट्यावर बसल्यावर ती सदाला म्हणाली, सदा, गावात वेगळंच कानावर येत आहे रे. कशाचं ग? हेच की, सिदाच्या पकाला लई मारला गोडशाच्या माणसानी. सदाच्या डोक्यात मुंग्या आल्यागत झाल्या. म्हातारी नुसतीच सदाकडे बघत होती. का र? म्हातारीच्या आवाजानं तो भानावर आला. मान वर केली. इतका वेळ सदाला गप बसलेला बघून म्हातारीच्या मनात काळजी दाटून आली. आपल्या पोराला कोण काय म्हणलं नसेल ना?
का र गप्प झालास? काय नाही, पण सदाला वाटत होतं असला प्रसंग आपल्यावर आला तर. आहे, तू कशाला काळजी करतीस? आपण काय कुणाच्या आद्यात ना मध्यात. पकानं मताचं पैसं घेतलं होतं. कशाला र घ्यायचं पैसं? म्हातारी हळहळत म्हणाली. आहे, गुलालाचा रंग उडून गेला की होईल सगळं नीट. माय लेकरांच्या गप्पा चालल्या होत्या. सदाची बायको चुलीमोर स्वयंपाक करत होती. लेकरं आजीच्या भोवत्यान बसली होती. सद्या सद्या, उर्मटपणं सदाचं नाव घेऊन कोणीतरी सदाच्या दारामोरात झुलत होतं. अंधारात गडी ओळखू येत नव्हता. त्या आवाजानं सदाच्या मनात काळजीची काळी रेषा उमटली. बोला फळाला गाठ पडल्यासारखं झालं. तो उठला, पुढं झाला आणि जाग्यालाच थांबला. ही पिढा दारात बघून काळजीची रेषा आणखीन गडद झाली. म्हातारीही पुढे आली. दादा पैलवान दारात झुलत होता. त्याच्या तोंडातनं दारूचा भपकारा येत होता. दादा पैलवानाच्या भावाची पार्टी पडल्यापासनं पैलवानानं दारू पिऊन गावात धिंगाणा घातला होता. आता पैलवान सदाच्या नावानं हाका मारत होता. पैलवानाच्या आवाजानं सारी गल्ली ढवळून निघाली. झुलणारा पैलवान डरकाळला. सद्या, मत कुणाला दिलास? कारण नसतानाही सदा घाबरला. म्हातारीच पुढे झाली. मनाला घट्ट केला आणि म्हणाली, दादासाहेब, असं काय विचारतासा? आम्ही तुमचीच माणसं नव्ह का? ए म्हातारे, मला सारं ठाव आहे. कुठं आहे तो सदा? बोलव त्याला. पैलवान, मी हित आहे म्हणत घाबरत घाबरत सदा पुढे आला. पैलवान जोर जोरात ओरडत होता. सद्या, तू आमची पार्टी पाडलीस. सदाला काय करावं कळेना. एवढ्यात पैलवान पुढे सरकला. सदाच्या छातीला धरलं. शिव्या देत सदाच्या 2 थोबाडीत हाणल्या. ही गर्दी जमली, पण कोणी मध्ये पडेना. बायको लेकरं म्हातारीनं हंबरडा फोडला. गरीबाला का मारताय म्हणू लागल्या. सदाच्या दारामोर नुसता गोंधळ माजला. कोणीतरी सदाला सोडवला. झालेल्या अपमानाने सदा झोरणीला लागला. आता पतूर गावात त्याला कुणीच आडवं वागलं नव्हतं. कित्येकाने समजावलं, पैलवान दारू पिला होता, मनावर घेऊ नको. पर सदानं लेकरा बाळांना घेऊन गाव सोडलं. पुण्याची झोपडपट्टी जवळ केली. कुणाच्या तरी बंगल्यामुळं काठी आपटत बसू लागला, राखणदार म्हणून. म्हातारीनं आपल्याबरोबर पुण्याला यावं म्हणून त्यानं विनवलं, पण म्हातारीनं गाव सोडलं नाही. सदा तिला पैसे पाठवत होता. इतके दिवस म्हातारी मनाची खंबीरी बांधून होती. या 4 दिवसात मात्र तिच्या मनात उदासी सुटली. नातवंडांचे चेहरे डोळ्यामोर नाचू लागले. कितीतरी वेळ झाला. रात दिवसाच्या ओढीनं पुढं पळत होती. मधनच पावसाची जोरदार सर येऊन गेली होती. पहाटे कधीतरी तिचा डोळा लागला. सकाळी जाग आली तेव्हा बरंच ऊन तापलं होतं. गळून गळून आभाळ दमलं जणू. म्हातारीनं लाकडं चुलीत घातली. वलसर लाकडं धुपू लागली. म्हातारीला गडबड झाली, पण पाणी लवकर तापत नव्हतं. रात्री पावसानं वाट अडवली. आता तरी लवकर उरकावं. दिलपा घराबाहेर जायच्या अगोदर त्याला गाठावा. म्हातारीनं कोमट पाणी अंगावर ओतून घेतलं. दाराची फळी पुढं केली आणि दिलपाच्या घराकडे निघाली. दिलपा हाय का ग पोरीनो? दिलपाची पोरगी दारात आली. का ग आजे? पोरगी म्हणाली. पोरीकडे बघत म्हातारी बोलली, दिलपा ग? हायत की पप्पा. एवढ्यात दिलपाच दारात आली. काकू ये की घरात. घरात आलेली म्हातारी फरशीवर बसली. दिलपा आतल्या खोलीत गेला. म्हातारी उतावीळ झाली. तिला कसलाच दम धरवेना. कधी एकदा सदाला बोलते आणि मला घेऊन जा म्हणते असं तिला झालेलं. दिलपा खाटावर बसला. काकू, काय नड लागली काय? नाही र बाळा. मग सकाळी सकाळीच आलीस? आली रे तुझ्याकडं.
2 दिवसापासून सदाची लई आठवण यायला लागली बघ. मन लई उदास झालंय. रात्रीच निघाली होती पर पावसानं वाट अडवली. दिलपाला कळलं म्हातारी का आली येते. त्यानं पोरीला आवाज दिला मोबाईल घेऊन ये म्हणून. रात्री लाईट गेलेली अजून आलीच नव्हती. मोबाईल एकाच गाडीवर. म्हातारी अधाशीपणानं दिलपाच्या हातातल्या मोबाईलकडे बघत होती. दिलपाला पण ते जाणवलं, पर नाईलाज होता. एक गाडी पण आता टुई टुई वाजायला लागली. म्हातारीची उत्कंठा टोकावर चालली आणि तिथून कडेलोट व्हावा तसं झालं. काकू, मोबाईलची बॅटरी डाऊन झाली, रातच्याला लावूया की फोन. दिलपाच्या वाक्यानं म्हातारी सपईला बसली. किती मनात धरून आलती, काय करावं कळना, उठावं का बसावं. आशेनं रात काढली. आजचा दिवस ढकलायचा म्हणजे. म्हातारीच्या आशेचा पार इस्कूट झाला. म्हातारी बसल्या जागी चुळबुळ करू लागली. दिलपाला तिच्या मनाची तगमग कळत होती. आणि लाईट आली म्हणून पोरगी ओरडली. म्हातारीच्या चेहऱ्यावर आनंदाची रेषा चमकून गेली, अगदी आकाशात वीज चमकावी तशी. दिलपानं मोबाईल चार्जिंगला लावला. काकू, थांब जरा, थोडं चार्जिंग झाली की लावूया आपण फोन. म्हातारीच्या आशा परत पालवल्या. ती चार्जिंग होणाऱ्या मोबाईलकडे बघत बसली. सदाचा आवाज ऐकताच म्हातारीचं हृदय भरून आलं. शब्दाऐवजी गळ्यातून हुंदकाच बाहेर पडला. डोळ्यातल्या पाण्याला आडानच नव्हतं. तिनं रडू आवरलं. पदरानं डोळं पुसलं आणि आपल्या मनातली गोष्ट बोलून दाखवली. येत्या रविवारी येतो म्हणून सदाने फोन बंद केला. म्हातारीला मोकळं मोकळं वाटू लागलं. तशी रविवारची ओढही लागली. दिलपाच्या घरात चहा पिऊन ती उठली आणि वाटेला लागली. रस्त्यावरून जाणारी माणसं म्हातारीला कुठं गेलती म्हणून विचारत होती. येत्या आईतवारी सदा येणार हाय मला न्यायला, मी पोराकडे जाणार हाय म्हणून म्हातारी आनंदानं सगळ्यांना सांगत सुटली. म्हातारी घरी आली. आनंदाच्या भरात मकाच्या पिठाच्या 2 भाकऱ्या केल्या. घोसावळ्याचं कालवण शिजवलं, पोट भरून खाल्लं. म्हातारी दारामोर बसू लागली. आल्या गेल्याला बोलवू लागली. न विचारता सदाकडे जाण्याची गोष्ट सांगू लागली. सगळ्यांनी माहीत झालं म्हातारी पुण्याला पोराकडे चालली म्हणून. म्हातारीनं घरातल्या सामानाची उलतापालत केली. उगाचच जुन्याच कापडांची बोचकी सोडली, बांधली. घरातलं सामान कुठं ठेवायचं याचं नियोजन करू लागली. सदा येईपतूर म्हातारी आपलं मन गुंतवत होते. सदा रविवारी येणार होता, तरी पण ती रस्त्यावर डोळं लावून बसू लागली. तिला वाटायचं सदा अचानक आला तर. उघडलेल्या पावसानं बाळसं धरायला सुरुवात केली. परत आभाळ गावावर छत्री धरू लागलं. पावसाची रिपरिप सुरू झाली. जुनाट पत्र्याची भोकं गळू लागली. पण म्हातारीला त्याची पर्वा नव्हती. रविवारच्या दिवशी म्हातारी लवकर उठली. शेवटचा हात म्हणून अंगण घर झाडून काढलं. सगळी कामं पटापटा आटपायला सुरू केली. सदाच्या येण्याचा नेम नव्हता. आल्या आल्या चल म्हणून गडबडी लावली तर. पुणे शेरगाव, तिथं बशा माणूस कुठला. सदाला फुरसत मिळती न मिळती, कामाला बांधलेला गडी. म्हणून म्हातारीनं गडबड लावली होती. आवरून ती परटाच्या आळीला गेली. कुसुम परटीनीकडनं 4 अंडी आणली. पोरग भुक्याचं येईल म्हणून. आता ती रस्त्यावर डोळं लावून बसली होती. गावात येणाऱ्या जाणाऱ्या एसटीची चौकशी करू लागली. वाट बघता बघता दिवस मावळला. अंधार दाटू लागला. सदा आलाच नाही. म्हातारी हिरमुसली. तशी तिला काळजी पण वाटू लागली. पोराला काय अडचण तर आली नसल का, कुण्या संकटात सापडला असल. सदा असं करायचं नाही. नाना विचाराने म्हातारीला घेरलं. बघता बघता प्रकाशाला अंधारानं गिळून टाकलं. सदाची वाट बंद झाली. आता मात्र रात्र म्हातारीच्या उरावर बसली. तिचं वज घेऊन उजाडायची वाट बघायची म्हणजे तिच्या जीवावर आलं होतं. एवढ्या दारात कोणाची तरी पावलं वाजली.
म्हातारीचं काळी सुप्पा एवढं झालं. आला ग माझा रागू आला म्हणत ती धडपडत उठली. गडबडीनं घराबाहेर आली तर दारात दिलपाची पोरगी धापा टाकत उभी होती. आशाळलेली म्हातारी उदास होऊन मुक्यानच गप उभी राहिली. का ग एवढं पळत आलीस? बऱ्याच वेळानं काळजीच्या सुरात म्हातारीनं विचारलं. पप्पानं पाठवलंय. का? सदा काकाचा फोन आलता. काय म्हणला ग? काका उद्या येणार आहेत तुला न्यायला. आज मालकानं सोडलं नाही म्हणा. एवढं सांगून पोरगी पळाली. म्हातारीच्या जीवात जीव आला. तिला समाधान वाटलं. म्हातारी बिनघोर झोपी गेली. पाऊस मात्र रात्रभर जागाच राहिला. सकाळी उठल्यावर स्वतःच उरकलं. एकदम तिला आठवलं, काल सदाची वाट बघण्यात गावातल्या माणसांचा निरोप घ्यायचंच विसरलं होतं. तिला वाटलं आता येरवाळीच आयाबायांचा निरोप घ्यावा. परत आय पांढरीत येणं होतंय नाही होते. भाकरी खाल्ल्यावर ती गल्लोगल्ली फिरली. कुणी कुणी म्हातारीला बसवून घेऊन खाऊ पिऊ घालत होतं. शेजार पाजारच्या बायांच्या डोळ्याला धारा लागत होत्या. दुपारपातूर म्हातारी निरोप घेतच फिरत होती. दुपार झाल्यावर मोटार केंडाकडे एक चक्कर पण मारून आली उगाचच. दुपारच्या पुढं ढगाने आकाशात पुन्हा खेळ मांडला. मुसळधार पावसाला सुरुवात झाली. हातावरचं माणूस दिसेना. म्हातारी नुसतं पावसाकडे बघत बसली. कसा येईल सदा? नाही नाही, आल्या बिगर राहायचा नाही. तिच्या मनात विचारांची दाटी झाली. आपण नातवंडांच्यात गेलोय, सुनाच्या हातचं चांगलं चुंगलं खातोय, अशी स्वप्न रंगवत म्हातारी झोपी गेली. दिवस कधी मावळला, रात्र कधी झाली कळलंच नाही. रात्रभर पाऊस कोसळत राहिला आणि म्हातारी नातवंडांच्या स्वप्नात हरवून गेली. उजाडता उजाडता सदा गावात आला. चिखल पाण्यातनं वाट काढत आईच्या ओढीनं घराकडे निघाला. तो अंगणात आला. घराकडे बघितलं तसं त्याच्या पायातलं बळच निघून गेलं. पाय दम धरना. तो मटकन खाली बसला. सगळी पृथ्वी त्याच्या भोवती गर 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 फिरायला लागली होती. तोंडातून हुंदकाही बाहेर पडन. डोकं बधीर झालं आणि एकदाच आपल्याच तोंडावर सपासपा हात मारत घेत त्यांना आये म्हणून जोराचा हंबरडा फुटला. त्या हंबरड्यानं सारं गाव जागं झालं. सदाच्या घराकडे पळालं. भिंतीच्या खळग्याखाली म्हातारीचं शरीर गाडलं गेलं होतं. रक्ताळलेलं मुंडकं बाहेरच होतं. डोळं सत्ताड उघडं. सदाच्या वाटाकडं लागलेलं. आया बाया गहीवर घालून रडत होत्या. गर्दीच्या डोळ्याला आसवांच्या धारा लागल्या होत्या. गर्दी रडू लागली तसा पावसानं काढता पाय घेतला. थेंब वाटत गेला तसा सूर्यनारायणानं आपला डोळा उघडला. सदा मात्र आईच्या तोंडाजवळ बसून आये मी तुला न्यायला आलोय की ग म्हणून धाय माकलून रडत होता. धाय मोकलून रडत होता.